त्यावरून आपल्याला या चित्राबद्दल वर्णन करायचंय। मग आता कुठलं हे चित्र वर्णनासाठी काही जे शब्द आहेत, आता कुठला पण चित्र असेल तर त्याच्यामध्ये काही कॉमन क्रिया आहेत ज्या घडत असतात। काही लोक बसलेली असतात तर बसण्याला म्हणतात उपविशती, काही लोक उभे राहतात त्याला म्हणतात तिष्ठती, काही लोक चालतात चालताला म्हणतात चरती, आणि देणे कुठली गोष्ट देणेला म्हणतात ददाती। ओके, हे काही शब्द ते लक्षात ठेवायचे। आता बसणे, मग आपण जर एका माणसासाठी बोलत असेल तर उपविशती, खूप लोकांसाठी बोलत असेल तर उपविशंती। उभे राहणे तिष्ठती एकासाठी असेल तर, अनेक वचन असेल तर, बहुवचन असेल तर तिष्ठंती। मग ते आपल्याला माहिती आहे ना। आणि चित्रवर्णन आपण नेहमी वर्तमान काळात लिहिणार। ओके, म्हणजे आपले कुठले येणार धातूचे पर्याय काय येणार, वर्तमान काळातले काय येतात, ती तहा अंती, मी सी तहा थ, आणि मी मा आम्ही आवा आम। ओके, मी वाह म। सो आता ह्याच्यामध्ये बघा, आता कुठलं पण चित्र असू दे, पहिलं काय लिहायचं माहितीये, इदम चित्रम। मग आता इदम चित्रम हे कुठलंही चित्र असलं तरी हे वाक्य येणार। इदम चित्रम कशाचे, म्हणजे बसयानाचे आहे। मग षष्टी विभक्ती येणार, दो शब्द इथे आपण टाकणार। मग तो शब्द कसा आहे त्याच्याप्रमाणे त्याची षष्टीची विभक्ती लिहायची। म्हणजे काय, जर बालक म्हणजे पुल्लिंगी असेल तर बालकस्य किंवा बसयानस्य, जर स्त्रीलिंगी असेल तर, म्हणजे बालिका शब्द असेल किंवा स्त्रीलिंगी असेल तर षष्टी विभक्ती येणार बालिकायाः। ओके, जर हे सपोज आता मुनी म्हणजे मुनी शब्दाशी रिलेटेड असेल तर मुने हे, म्हणजे त्या शब्दाची षष्टी विभक्ती आपल्याला वापरायची। मग इथे येणार इदम चित्रम बसयानस्य अस्ति। आता जर इथे बागेचं चित्र दिलं तर इदम चित्रम उद्यानस्य अस्ति, शाळेचं चित्र दिलं तर इदम चित्रम विद्यालयस्य अस्ति। हे पहिलं सेंटेन्स येणार नेहमी। ओके, सेकंड सेंटेन्स येणार, आता या चित्रामध्ये इदम म्हणजे हे चित्र बसयानेचं आहे, तर या चित्रात काय काय आहे असं आपण लिहिणार। मग अस्मिन चित्रे अशा करून हे पुढचं वाक्य येणार, अस्मिन चित्रे बसयानम संती। आता हे वाक्य रिपीटेड आहे खरं तर, आपण लिहिलंय की बसयानाचं आहे, परत आपण म्हणतोय बसयानस्य अस्ति, तरी पण सॉरी संती म्हणजे आहे, नॉट संती, सॉरी अस्तिच येणार कारण एकच बसयान आहे। जर एक वचन असेल तर अस्ति, अनेक वचन असेल तर संती येणार। मग अस्मिन चित्रे बसयानम अस्ति। मग आता अस्मिन चित्रे अजून काय आहेत, खूप सारे लोक आहेत, मग आपण काय लिहिणार, अस्मिन चित्रे जनाः। आपण स्टोरी, आपण जेव्हा कोणाला काही सांगतो तेव्हा आपण नेहमी प्रथम पुरुष वापरतो, म्हणजे ते आहे, त्याच्यामुळे इथे जनरली ती तहा अंती याच्यातलेच पर्याय येणार। मग जनाः, आता जनाः अनेक वचन आहे बरोबर, सो जनाः संती। मग आता अजून काय लिहू शकतो, आता इथे दोन मुली बसलेल्या दिसतात बरोबर। मग आता इथे आपल्याला दिसतंय की पहिल्या सीटवर दोन मुली बसल्यात, एक्सक्यूज मी। मग आपल्याला माहितीये की दो बालिका आहे म्हणून आपण दोच स्त्रीलिंग वापरणार। मग द्वै बालिका, आता काय झालं, त्या बसल्यात, सो द्वै बालिका उपविशतः। आता तहा का आलं कारण द्विवचन आहे ना, द्वै बालिका नाही येणार, द्वै बालिके येणार। बालिका बालिके, सो द्विवचन बालिके, द्वै बालिके उपविशतः, ती तहा अंती, म्हणून द्वै बालिके उपविशतः। ओके, म्हणजे दोन मुली बसल्यात। आता ह्याच्यातली एक मुलगी काय करते, पुस्तक वाचते। मग एका बालिका पुस्तकम पठती, एका बालिका पुस्तकम पठती म्हणजे एक मुलगी पुस्तक वाचते आहे। आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वाक्याच्या आधी पण आपण अस्मिन चित्रे टाकू शकतो। अस्मिन चित्रे द्वे बालिके उपविशतः, अस्मिन चित्रे एका बालिका पुस्तकम पठती असं पण टाकू शकतो, किंवा डायरेक्ट असं वाक्य पण लिहू शकतो। मग आता अजून काय लिहू शकतो, तर चालक आता त्यांनी बरेचसे क्रियापद दिलेले नाहीत आणि तुम्हाला अजून संस्कृतचं तेवढं माहिती नाही, तर क्रियापद कुठली ते माहिती नसेल तर जाऊ द्यायचं, ते लिहायचं नाही। पण जर माहित असेल तर मग
चालकः काय चालवतोय? बस यानम चालयती. म्हणजे काय? चालक जो आहे तो बस यानं चालवतोय. बरोबर. आता इथे युवकः आणि शांतीपूर्वक शब्द आहे, हा पण अजून वापरला नाही, यात्रापत्राने वापरला नाही, बस यानंच वापरला, चालका वापरला. मग युवक हा काय झालंय? युवक काय आहे? उभा आहे. शांतीपूर्वक पुस्तकं पठिष्यति. मग आता इथे एकच मुलगा उभा आहे, मग आपण असं लिहू शकतो एकः युवकः शांतीपूर्वकम तो उभा आहे मुलगा, मग आपण लिहू शांतीपूर्वकम तिष्ठती. एक वचन आहे म्हणून तिष्ठती येणार. दोन मुलं असती तर तिष्ठतः आलं असतं आणि बहुवचन असतं तर तिष्ठन्ती आलं असतं. ओके. मग आपली किती वाक्य झाली? 1 2 3 4 5 6 7 वाक्य ऑलरेडी झाली आपली. आता अजून एक वाक्य आपण म्हणू शकतो. हा जे आता जर माहिती असेल तर लिहायचं, नसेल तर सोडून द्यायचं. आता जो चालक असतो, बसचा जो चालवणारा असतो त्याला चालक म्हणतात आणि जो कंडक्टर असतो त्याला वाहक म्हणतात. सो आणि आता देणे आपण म्हटलं ददाती. सो वाहक हा यात्रा पत्राणी ददाती. म्हणजे काय करतोय? वाहक काय करतोय? यात्रापत्र देतोय. बरोबर. किंवा असं पण लिहू शकतो की जनः शांतीपूर्वकम उपविशती. असं बरेचसे काय काय आपण वाक्य ह्याच्यातून करू शकतो. पण म्हणजे साधं सोपं पहिले तर हे लक्षात ठेवायचं, हे कुठल्याही चित्र असो, उद्यान असो, शाळा असो, मुलं बसलेली असणार, कोणी चालत असणार, कोणी उभे राहिलेले असणार. सो उपविशती, तिष्ठती, चरती आणि ददाती हे 4 क्रियापदे लक्षात ठेवायची. मग कुठलंही चित्र असू दे, चित्राला आपण पहिले लिहिणार इदम चित्रम षष्ठी विभक्ती वापरून अस्ति. मग इदम चित्रम बसयानस्य अस्ति, इदम चित्रम उद्यानस्य अस्ति, इदम चित्रम विद्यालयस्य अस्ति. आता सपोज इकडे उद्यानाचं चित्र असतं, मग आपण काय लिहिलं असतं? इदम चित्रम उद्यानस्य अस्ति. मग आता काय? उद्याने जनाः सन्ति. ओके. मग काय काय लोक बसलेत, मग जनाः उद्याने उपविशन्ति, जनाः उद्याने तिष्ठन्ति. आता सपोज कोणी खेळत असेल तर खेळण्याला काय म्हणतात? खेलन्ति. बालकाः खेलन्ति, उद्याने खेलन्ति. उद्याने म्हणजे सप्तमी विभक्ती. म्हणजे इथे पण आपल्याला बस याने काय करतायत की सपोज द्वै बालिका बसयाने उपविशता, म्हणजे बसयानात सप्तमी विभक्ती वापरली जाते. पण नुसतं उपविशता लिहिलं तरी चालेल. ओके. सो अशी आपण छोटी छोटी आणि सोपी वाक्य करून हे चित्रवर्णन सोप्या पद्धतीने